एखाद्या परिसराचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्या लोकप्रतिनिधीवर त्या भागाच्या प्राथमिक विकासासह त्या भागाच्या सांस्कृतिक, साहित्यिक, कला, क्रीडा अशा चौफेर विकासाची देखील गरज असते। ते कार्य शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ आणि माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ पूर्ण करताना दिसतात। त्यांच्या माध्यमातून वारजेमध्ये सुरू करण्यात आलेल्या साहित्यिक कट्टा आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये नारदीय कीर्तन, चित्रकला आणि बुद्धिबळ अशा 1 महिन्यांच्या शिबिराचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं। त्याची सांगता आज वारजेमध्ये पार पडली। येथे मुले 1 महिन्यात ज्या पद्धतीने तयार झाले आहेत ते पाहून भुवया उंचवल्याशिवाय राहणार नाहीत। पाहूयात त्या सांगता कार्यक्रमाची एक छोटीशी झलक आणि आयोजकांसह मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना। खऱ्या अर्थानं आज जो हा सोहळा ज्येष्ठ नागरिक संघ वारजे यांच्या वतीनं हा सुंदर असा सोहळा संपन्न झाला। मे महिन्याच्या सुट्टीत मुलांना चांगलं काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून मुलांकडून नारदीय कीर्तनाची परंपरा कशी आहे आणि त्याचं प्रशिक्षण मुलांना दिलं गेलं, त्याचं सादरीकरण इथं झालं। त्या सादरीकरणातून एक दिसलं की ही लहान लहान मुलं की आताच्या या कलियुगामध्ये सुंदर पद्धतीनं कीर्तनाचं सादरीकरण करू शकतात आणि हे करत असताना मला प्रकर्षाने हे जाणवलं। मी मगाशी बोलतो एकट्याने कीर्तन करणं वेगळं आहे, पण सांघिक कीर्तन करण्यामध्ये फार मोठी कसरत असते आणि ज्या मुलांनी अल्पशा वेळामध्ये इथं एवढ्या ज्येष्ठ नागरिक दिग्गज बसलेली मंडळी त्यांच्या समोर आपल्या लहान वयामध्ये ते सादरीकरण केलं, हे मोठं कौतुकाचं आहे। ही काळाची गरज आहे आणि हे खऱ्या अर्थानं ज्येष्ठ मंडळींनी खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम इथं राबवून सर्व असणाऱ्या आपल्या परिसरातील नाही, पुणे जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील तमाम असणाऱ्या तरुण किंवा लहान मुलांना ही मुलं आदर्शवत ठरणार आहेत आणि ही मुलं भविष्य काळामध्ये त्यांचं आयुष्य उज्ज्वल असेल आणि त्यांच्यामुळे इतरांचं आयुष्य उज्ज्वल असेल हे या ठिकाणी मी सांगण्याचा निश्चित प्रयत्न करेन की या सुट्टीमध्ये मुलांना आपल्याला मोबाईल पासून दूर ठेवायचं आहे आणि काहीतरी चांगलं आपण त्यांना द्यायचंय। तर त्या दृष्टीने आमच्या संघातील श्री जतकर आणि सौ जतकर यांच्या पुढे हा विषय मांडल्यानंतर त्यांनी 2-3 शिबिर इथं आम्हाला आयोजित करायचं सांगितलं। त्याप्रमाणे एक बुद्धिबळाचं शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे, त्याला साधारणपणे 20 ते 25 मुलांचा सहभाग आहे। दुसरं म्हणजे लँडस्केप चित्र स्पर्धा। काय सांगू तुम्हाला, आम्हाला वाटलं मुलं येतील का नाही, पण आले किती मुलं, 40 ते 50 मुलं या वर्गासाठी आले आणि इतकी सुंदर चित्र त्यांनी काढलेली आहेत। आणि त्यानंतर शेवटी म्हणजे नारदीय कीर्तनाचं शिबिर केवळ 1 महिना सुद्धा पुरा म्हणता येणार नाही, 20 ते 25 दिवसामध्ये शालिनी शैलजा जतकर यांनी ह्या 5ही मुलांना तयार केलं आणि ते त्या मुलांनी आज तुमच्या पुढे सादर केलं। कुठेही न अडखळता अगदी सराईत कीर्तनकाराप्रमाणे त्यांनी कीर्तन सादर केलं। मला वाटतं असा प्रयोग साहित्यिक कट्टा आणि ज्येष्ठ नागरिक संघ हा महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग असण्याची शक्यता आहे। उन्हाळ्याच्या शाळांना सुट्ट्या पडलेल्या आहेत, त्या सुट्ट्यांमध्ये आपल्या परिसरातील लहान मुलांना एक चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी किंवा एक चांगल्या प्रकारचे संस्कार घडवण्यासाठी आणि त्यांची सुट्टी चांगल्या पद्धतीने जाण्यासाठी काहीतरी उपक्रम राबवावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मुलांसाठी चित्रकलाचं प्रशिक्षण शिबिर एक 15 दिवसाचं आयोजित केलं होतं आणि त्याचबरोबर नारदीय कीर्तन प्रशिक्षण शिबिर या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयोजित केले होते। अतिशय चांगल्या पद्धतीने या 5ही कीर्तनकारांनी एक चांगल्या प्रकारचं एखाद्या चांगल्या कीर्तनकारांसारखं त्या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना भविष्यात एक त्या ठिकाणी कीर्तनकार होतील अशा प्रकारची अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी केलं। मी साहित्यिक कट्टाच्या वतीने ज्यांनी या दोन्ही उपक्रमाचं या ठिकाणी संयोजन केले ते श्रीयुत शरद जतकर साहेब असतील किंवा त्यांच्या सुविद्य पत्नी सौ शैलजाताई जतकर यांनी नारदीय कीर्तनाची त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं होतं। या दोन्ही दाम्पत्यांना मनापासून आभार मानतो
की या सुट्टीच्या काळामध्ये आपला बहुमूल्य वेळ देऊन या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं घडवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. या दोन्ही उपक्रमाबरोबरच गेल्या 2 महिन्यापासून आपल्या परिसरातील लहान मुलांना एक बुद्धिबळाचं सुद्धा ज्ञान अवगत व्हावं या उद्देशाने वाळजे कर्वेनगर मधील एक सामाजिक कार्यकर्ते किंवा बुद्धिबळ ज्यांनी त्या ठिकाणी बुद्धिबळ खेळाडू आहेत, त्यांनी अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी घडवलेले आहेत, खेळाडू घडवलेले आहेत, असे श्रीयुत सुधीर बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचं सुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केलेले आहे. अनेक विद्यार्थी 25 ते 30 विद्यार्थी रोज त्या ठिकाणी सकाळी 1 तास आणि दुपारी 1 तास अशा प्रकारचे ते बुद्धिबळाचं प्रशिक्षण घेत आहे, जेणेकरून आपल्या परिसरातील या विद्यार्थ्यांना सुद्धा बुद्धिबळाचं सुद्धा ज्ञान अवगत व्हावं आणि आपले विद्यार्थी त्या ठिकाणी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी नैपुण्य प्राप्त करतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या 5 मुलींनी आणि मुलांनी 2 अतिशय सुंदर कीर्तन केलं. मी शिरवळकर बुवांच्या वाड्यात राहत होते आणि लहानपणापासून कीर्तन ऐकत होते. त्या सगळ्या माहोलाची आज पुन्हा एकदा आठवण झाली. किती रंगून आणि कधी देवापुढे नमस्कार सुद्धा न करणारी ही मुलं, कधी न गाणारी ही मुलं, पण अतिशय रंगून जाऊन त्यांनी कीर्तन अतिशय छान पद्धतीनं सादर केलं. कीर्तनाला जाते जेव्हा अनर्घ्य म्हणाली तेव्हा थोडंसं माझ्या मनात कुठेतरी असं हे झालं की कीर्तन कसलं करते. पण मग आज पाहिल्यावर असं लक्षात आलं की कीर्तन ही अशी कला आहे की ज्याच्यामध्ये नाट्य आहे, ज्याच्यामध्ये गाणं आहे, ज्याच्यामध्ये अध्यात्म आहे आणि या सगळ्यांचा संगम होऊन एक परमेश्वराच्या भक्तीचा एक सुंदर असा आविष्कार या कलेमध्ये आहे. ही एक संपृक्त अशी कला आहे आणि जटकरताईंनी त्यांना अतिशय थोड्या दिवसात फार सुंदर पद्धतीनं तयार केलेलं आहे. मला असं वाटतं की हे इथंच थांबू नये, या मुलांनी आणखी शिकावं आणि मगाशी जसं सांगितलं तसं अनेक लोकांपुढे स्वतंत्रपणे कीर्तन करावं. ही आपली भारतीय परंपरा आहे आणि ती आपण जपायला हवी आजच्या काळामध्ये. बाबा धुमाळ आणि नेपाली ताईंचं सुद्धा मनापासून अभिनंदन करते. ते नेहमी असे छान छान उपक्रम या भागात करत असतात. ज्येष्ठ नागरिक संघही त्यांनी अतिशय या मुलांचं खूप कौतुक केलं. त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिल्यामुळेच मला वाटतं हा कार्यक्रम होऊ शकला. पुन्हा एकदा संबंधितांचं अभिनंदन करते.